सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. महत्त्वाचं आहे, नाशिकमध्ये कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिकमध्ये कुंभमेळ्यानिमित्ताने जे तपोवन उद्यान आहे, त्यातले 1001 झाडं आहेत. 1001 झाडं आहेत साधुग्राम लोकांसाठी. संधीसाधूपणा करून नाशिक महानगरपालिका झाडे तोडणार आहेत. त्याचं वातावरण एकदम गरम झालेलं आहे. सयाजी शिंदे आणि वृक्षप्रेमी यांनी एकही झाड तोडू देणार नाही, भले जीव केला तरी 72, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. स्वागत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, वाढत्या विकास कामांमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विविध ठिकाणी झाडे तोडली जातात. उघड झाडे तोडली जातात आणि त्याचं प्लांटेशन दुसरीकडे करतो असं सांगून ती झाडे नष्ट करतायत. विकासक नष्ट करतायत. सरकार इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली नष्ट करते झाडे. विकासक बिल्डर आपल्या स्वतःच्या स्वार्थीपणा विकासासाठी झाडे नष्ट करते आणि आम्ही दुसरीकडे ती झाडं प्लांटेशन करतो, लावतो. अशा प्रकारे सरकारकडून परवानगी घेतात, परंतु झाडे काही पुन्हा एकदा तोडलेली कापलेली झाडे पुन्हा काही उगवत नाहीत. हे बघा, जिवंत माणूस अपघातामध्ये हात पाय तुटला तो पुन्हा पूर्वीसारखा होत नाही, जरी किती जोडला. त्याप्रमाणे झाडांचं आहे. झाडामध्ये पण जीव आहे. झाडामध्ये पण जीव आहे. तो आपल्याला जगवतो, जगवायला शिकवतो, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, वातावरण आहे, तो निर्माण करतो. अशा प्रकारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण एक जंगल, जिथे जवळजवळ 300 ते 500 झाडे आहेत. आणि या 300 ते 500 झाडे कापून ठाणे महानगरपालिका नवीन भवन मुख्यालय उभारतं. 32 माळ्याचं गेटवे ऑफ इंडियासारखे 5 स्टार हॉटेलचं भवन उभारतंय. जर असं पाहता, ठाणे महानगरपालिकेला 5 पकडे येथे मुख्य भवन आहे, जागा आहे. साकेतजवळ हे आपल्या रुस्तुमजीने 21 माळ्याचं भवन बांधून दिलेलं आहे. तिथे महानगरपालिका भवन कार्यालय शिफ्ट करावं आणि 5 पकडे भवन येते 100 माळ्याचं भवन बांधावं. परंतु रेमंड सिंगानियाच्या झाडं तोडण्यात येऊ नये. परंतु रेमंड सिंगानियाच्या जागेवरील जी काही 300-500 झाडे तोडली जाणार आहेत ठाणे महानगरपालिकेच्या भवनासाठी, आणि झाडे थोडी प्लांटेशन केले जाणार दुसरीकडे, त्या झाडांनाही मी हात लावू देणार. त्यामुळे हेच रवींद्र चांगो शिंदे या झाडांना बिलकुल हात लावू देणार नाही. मी नुकतंच आयुक्तांना आजच पत्र तयार केलेलं आहे की एकही झाड सिंगानियाच्या जागेवर तर तोड दिलं नाही. जसं नाशिकमध्ये तपोवनमधील जे वृक्षप्रेमीने आंदोलन केलेले आहे, सयाजी शिंदे फिल्म ॲक्टर यांनी जे आंदोलन उभारलंय, त्याला राजकीय नेत्यांनी सपोर्ट केला. उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी साधूसाधीपणा. तशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेमध्ये टक्केवारीसाठी 32 माळ्याचं भवन उभारलं जातं आहे. आणि हैदराबादवरून एका खासदाराचं मित्राला ते टेंडर दिलेलं आहे. आणि हे ॲम्युनिटी स्पेस भूखंडावर 100% जंगल आहे. 100% जंगल आहे. 300 ते 500 झाडे आहेत. आणि ते झाडे ठाणे महानगरपालिका स्वतः परवानगीने तोडणार आहे. ही फार दुर्दैवाची घटना आहे. झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिडवा. इको फ्रेंडली सदस्य रवींद्र चांगो शिंदे यांचं आव्हान आहे, निवेदन आहे ठाणेकर जनतेला. मी लगेच त्वरित युवा पिढींना मी आजपासून
वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे तरुण युवा पिढींना. आज वातावरण निर्मिती करायचं सुरू की तरुण युवा पिढी म्हणाले, साहेब तुम्ही पुढे व्हा, आपण झाडं तोडण्याच्या विरोधात राहू, हे आंदोलन व्यापक करू. झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, परंतु अस्तित्वात असलेली झाडे तोडू नका, अस्तित्वात असलेली झाडे तोडू नका. त्या ठिकाणी महानगरपालिका भवन बांधण्यासाठी एक फॉरेस्ट तयार करा, एक उत्तम फॉरेस्ट ठाणेकरांसाठी फिरण्यासाठी. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.